आणि आता आपल्या चर्चेकडे वळूया। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मुंबईमधले कबूतरखाने बंद करण्यात येते। त्यातही विशेषतः दादरचा कबूतरखाना बंद करण्यात आला आणि त्यानंतर जैन समाजाने आक्रमक भूमिका घेतली। कबूतरखाना बंद झाला तर एवढी कबूतर जाणार कुठे, खाणार काय वगैरे साहजिक प्रश्न त्यांनी उभे केलेले आहेत। भूतदया म्हणून पक्ष्यांना दाणे देणं ही एक बाब आहे आणि अशा प्रकारे धान्याच्या राशीच्या राशी शहराच्या भर मध्यभागात रस्त्यात पसरवून ठेवत तिथे कबूतर नावाचा महाउपद्रवी जीव त्यावर पोचणं हे करण्यामागची नेमकी भावना काय असते हे समजून घेतलं पाहिजे। कबुतरांना महाउपद्रवी म्हणायचं पण कारण आहे कारण या कबुतरांमुळे बुरशीजन्य आजार पसरतायत। याचं संशोधन झालेलं आहे। त्यांच्या विष्ठेत आणि पिसांवरती असलेल्या बुरशी आणि जीवाणूंमुळे अस्थमा अटॅक, न्यूमोनिया, सायनसायटिस यासारखे विविध आजार बळावतात। चालता चालता कबुतरांनी कपड्यावर काढलेली चित्र याची सुद्धा कहाणी अनेक मुंबईकर सांगतील। आपल्या अंगणात बाल्कनीत येणाऱ्या चिमण्या कबुतरांनी कशा पळवून लावल्या याचेही अनेक साक्षीदार आहेत। मुळात प्रश्न असा आहे की या पक्ष्यांना सहज एवढ्या मोठ्या प्रमाणात धान्य उपलब्ध करून त्यांचे बेसिक इन्स्टिंक्ट्स आपण मारतोय का? या पक्ष्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात माणसाळवल्यामुळे निसर्गातले चिमणी, बुलबुल, खार यासारखे छोटे प्राणी हद्दपार व्हायला लागलेत का? पूर्वी जंगलात राहणारे हे कबुतरासारखे पक्षी आता आपण दिलेल्या दाण्यांशिवाय जगूच शकणार नाहीत असा शोध विज्ञानाच्या कुठल्या धड्यामध्ये आहे? मुळात उपद्रव मूल्य अधिक असलेल्या या जीवाला आपल्याच घराच्या वळचणीला पोचण्याची गरज आहे का? ही कुठली भूतदया? पुण्य करण्यासाठी हा एकच मार्ग आहे का? मुळात कोर्टाने आदेश दिल्यानंतर हा वादाचा कुटाणा करायची गरज आहे का? याच सगळ्याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत। आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत मनसेचे नेते संदीप देशपांडे, भाजपचे प्रवक्ते अतुल शहा आपल्यासोबत आहेत आणि पोल्ट्री विभागाच्या प्रोफेसर डॉक्टर दीपाश्री देसाई आपल्यासोबत आहेत। आपण सुरुवात करण्यापूर्वी आज प्रतिक्रिया यावर कशा आलेल्या आहेत आपण बघूया। 3 दिवसाच्या आत ते कबूतरखाना तयार होईल आणि त्याच धर्तीवर मी म्युनिसिपल कमिशनरने पत्र लिहिलं आहे की जिथे जिथे ओपन स्पेस आहे, इथे नॅशनल पार्क आहे, आरे कॉलनी आहे, रेस कोर्स आहे, सर्व ठिकाणी प्रत्येक वार्डामध्ये एक किंवा प्रत्येक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वार्डामध्ये कमीत कमी एक असा ओपन स्पेस विकसित करावा। कबूतर नॉनव्हेज घेत नाही, कबूतर कुठेही पडलेलं सामान घेत नाही, कबूतराचे काय वैशिष्ट्य आहे तो त्या वैशिष्ट्याप्रमाणे त्याने आपण मरू देणार नाही असा आमची पण रेस्पॉन्सिबिलिटी आहे। लोकांचे त्रास नको। महानगरपालिकाच्या अधिकाऱ्याने जे हायकोर्टच्या निर्णयाप्रमाणे केले त्यांचे स्वागत आहे, पण लोकांना त्रास हेल्थचा प्रॉब्लेम नको असा सांभाळून घेऊन काय मधलं मार्ग काढावा लागेल। मी सुरुवातीला संदीप देशपांडे यांच्याकडे। संदीप देशपांडेजी, कोर्टाने आदेश दिले कबूतरखाना बंद करायचे। आता मंत्री मंगलप्रभात लोढा असं म्हणतात की आपण पर्यायी जागा शोधूया, पण ते पर्यायी जागेचे पर्याय कुठे सांगतायत की आरेच्या जंगलामध्ये किंवा रेसकोर्सच्या इथे किंवा कुठल्या तरी मोकळ्या मैदानामध्ये, कुठल्या तरी तलावाजवळ। याने प्रश्न सुटणार आहे का? मुळात विषय याच्यामध्ये असा आहे की नम्रता, आपण जो इकोलॉजिकल बॅलन्स आहे तो आपण बिघडवतोय का? खरंय। बघा, कुठलाही पक्षी असो, कुठलाही प्राणी असो, त्याला तुम्ही ऐतखाऊ बनवू शकत नाही। त्याला ऐतखाऊ बनवलं तर त्यांची प्रचंड संख्येने वाढ होते। आज जे जो मी हा कबूतरखाना आहे ना, मी लहानपणापासून बघतो, माझा जन्म तिकडे झालेला आहे। इतके लोक दाणे कधीच घालायचे नाहीत कबुतरांना। कधीतरी आले, कोण 10 पैशाचे दाणे तिथे टाकले गेले, हा विषय होता। गेल्या 10 वर्षात 15 वर्षात मी बघतोय तिथे गोडाऊन झालं। त्या कबूतरखान्याच्या आतमध्ये मी नगरसेवक असताना गोडाऊन झालं, मी ते काढायला लावलं गोडाऊन। गोडाऊन मध्ये धान्य भरून ठेवलं जायचं आणि पोतीच्या पोते रिकामी करायला झाली। तुम्ही जर एखाद्या पक्षाला ऐतखाऊ बनवायला लागलात, मुळात आता ते मंगलप्रभात लोढा म्हणाले की कबूतर नॉनव्हेज खात नाही, ते कीटकांवर जगतात, खरंय, धान्यांवर नाही जगत। म्हणजे नुसत्या धान्यांवर नाही जगत, ते कीटक पण खातात। बघा, शेवट आहे ना, चार्ल्स डार्विनची थिअरी जी आपण अभ्यासात सगळ्यांनी हे केलेली आहे, स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स आणि सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट, हे निसर्ग चक्र आहे की सापांची संख्या वाढू नये खूप जास्त म्हणून मुंगूस निसर्गाने तयार केले, हरणांची संख्या वाढू नये म्हणून वाघ तयार केले। म्हणजे प्रत्येकाचा चेक आणि बॅलन्स हा निसर्गाने तयार केलाय। आपण कबूतरांना ऐतखाऊ बनवून त्यांची संख्या वाढवून आपण तो इकोलॉजिकल बॅलन्स किंवा नैसर्गिक चक्र जे निसर्गाने तयार केलं ते बिघडवतोय का, हा महत्वाचा प्रश्न आहे। याचा धर्मविरोधाचा विषयच येत नाही।
मुळात तुम्ही एखाद्या पक्षाची संख्या वाढवल्यामुळे त्याचे काय निसर्गावर परिणाम होतात हा महत्वाचा विषय आहे. मला असं वाटतं ह्या विषयावर अभ्यास केला पाहिजे. आणि तुम्हाला धान्यच द्यायचं आहे, कोणाला तरी खायलाच घालायची आहे, भूतदया दाखवायची आहे. हजारो लोक उपाशी पडलेली आहेत ना ह्या जगामध्ये. कुठेही तुम्ही खायला घाला आणि पुण्य कमवा ना, काहीच प्रश्न नाहीये. पण निसर्गाचा तुम्ही बॅलन्स बिघडवू नका, एवढंच आमचं म्हणणं आहे. नंबर 1. नंबर 2, याच्यामध्ये नंबर असं आलंय की ते एवढ्या प्रमाणात धान्य टाकलं झाल्यामुळे कबुतरांची संख्या प्रचंड वाढलेली आहे आणि त्याचा न्यूसन्स तयार होत राहिलाय आता. आणि त्याच्यामुळे चिमण्या पण कमी झालेल्या आहेत या सगळ्या याच्यामुळे, कबुतरांची संख्या वाढल्यामुळे. म्हणजे एका प्राण्याला भूतदया दाखवताना तुम्ही दुसरा पक्षी नष्ट करताय का, हा पण विचार केला पाहिजे. मला असं वाटतं या सगळ्यामध्ये माणसांनी न पडलेलं चांगलं. आज शेवट निसर्गाने हा सगळा चेक अँड बॅलन्स तयार केलाय, आपण त्याच्यात इंटरफिअर करतो म्हणजे आपण ते निसर्गाचं जे चक्र आहे ते आपण खराब करतोय असं मला वाटतं. बर, अतुल शहा आहेत आपल्यासोबत. अतुल शहाजी, आता मंत्री मंगलप्रभात लोढा यांचं आपण म्हणणं ऐकलं की पर्यायी जागा आपण शोधूया, पण माझं असं म्हणणं आहे की पर्यायी जागा कशाला शोधायची? पर्यायी जागा मुंबईतच का शोधायची? मुंबईच्या वळचणीला, म्हणजे कबुतरांची संख्या ही प्रमाणाच्या बाहेर वाढली आहे ही गोष्ट तर मान्य करायला हवी, आपल्याला डोळ्याला दिसते, त्यासाठी वेगळ्या पुराव्याची गरज नाहीये. इतका उपद्रवी पक्षाला आज का जपायचं? जसं संदीप देशपांडे म्हणाले की निसर्गाचा जर समतोल बिघडत असेल तर हे करायचंय कशासाठी? नाही, मंत्री महोदयांनी खूप स्पष्ट सांगितलेलं आहे. आणि संदीपजी म्हणतायत तर शेवटी ही जी प्रथा आहे ती आजची नाही आहे, 100 वर्षाची होती. आणि आपण तर कुत्र्यांना, बिल्लाडींना सगळ्यांनाच देत असतो ना हे कबूतर. आणि ती वाढ झाली, इकॉलॉजिकल बॅलन्स आहे, अगदी बरोबर. पण दया कुठे ना कुठे आपण कबूतरवर पण, चिमण्या निघून जात आहेत कबूतरमुळे म्हणून कबूतरना पण सोडून द्यायचं का? आता कोर्टाचा ऑर्डर आलेला आहे, तो तर मान्यच आहे, पण त्याच्यासाठी जे ऑल्टरनेट आपण सुचवू शकतो ते मंत्री महोदयांनी सुचवलंय. त्याप्रमाणे सरकारने हा विषय हातात घेतलेला आहे, तर त्याच्यात बरोबर बॅलन्स करून सरकार करेल असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. नाही, तुमचा एक मुद्दा लक्षात आला मला अतुल शहाजी, की 100 वर्षापासूनची प्रथा आहे की पक्ष्यांना दाणे घालावे. पोतं भरून कशाला घालायचे? आपल्या घरामध्ये एखादा छोटासा बर्ड फीडर ठेवला, तिथे घाला. बरं, हे दाणे जर कबुतरांनाच घालायचे असतील, 2 कबुतर घरात पाळा, त्यांना घाला. प्रथा परंपरा आहे ती. पूर्वीच्या काळची परिस्थिती वेगळी होती. आता मुंबईमध्ये माणसं राहायला जागा नाहीयेत. मुंबईमधनं ऑलरेडी इथले अनेक प्राणी, पक्षी, जीव जंतू हे या इम्बॅलन्समुळे जात आहेत. असं म्हटल्यानंतर आणखीन एक निसर्गाचा इम्बॅलन्स आपण त्यातच तयार करायचा, हा कुठला पर्याय? कबूतरखाने काही लाखो फूट जागा घेत नाहीये. ते जे एक्झिस्टिंग अनेक वर्षापासून चाललेलं आहे त्याच्यावरचा वाद आहे. तुम्ही जे म्हणता की माणसांना राहायची जागा नाही आहे, अगदी मान्य आहे. पण कम्पेअर्ड टू द कबूतरखानाज म्हणजे मला त्या विषयामध्ये जायचं नाही आहे. मी मंत्री महोदयांनी जे सांगितलेलं आहे, सरकारने त्याच्या संबंधी विचार करायला पाहिजे आणि ते करतायत. पुढे कोर्टात पण गेलेले आहेत लोक त्याच्या अपीलमध्ये. काय कोर्ट निर्णय घेतो आणि बाकी भावना ज्या आहेत ना, जनभावना, त्या एकदम म्हणजे इट टेरिफिक आहे. म्हणजे म्हणून लोक तेवढं सांगताय. अनेक वर्ष सकाळी उठून कबूतर आहे, चिमण्या आहे, सगळ्यांना आपण दान देतो आम्ही. तिथे त्यांना अन्नदान देणं हे वर्षानुवर्ष चाललेलं आहे. आणि कुठे मागे तर एक RTI पण झाली होती, त्याच्यामध्ये कुठे काही प्रूव्ह झालेलं नाही आहे. पण शेवटी कोर्टाचा आदेश तो मान्य आहे. म्हणून पण इकॉलॉजिकल बॅलन्स आणि त्याचबरोबर लोकांच्या भावना या सगळ्यांचा विचार करून सरकार पॉझिटिव्ह निर्णय घेणार जो सर्वांना सॅटिस्फाय होईल. बरं, ठीक आहे. आपल्यासोबत डॉक्टर दीपाश्री देसाई आहेत. डॉक्टर देसाई, या सगळ्यामध्ये एक जो असा दावा केला जातोय, माझा आवाज पोहोचतो डॉक्टर देसाई आपल्यापर्यंत? त्यांच्यापर्यंत आवाज पोहोचत नाही, तोपर्यंत मी संदीप देशपांडेंकडे जाते. संदीप देशपांडेजी, ही आर्ग्युमेंट आपण कशी म्हणायची की लोकांच्या भावना, लोकांनी आपल्या भावना घरात ठेवाव्या ना? आपण जर प्रत्येक वेळेला लोकांच्या भावना हा मुद्दा पूर्ण केला तर प्रत्येक वेळेला निसर्ग आणि मानव हा बॅलन्स, को एक्झिस्टन्स कसा राहणार? नाही, एक्झॅक्टली मला हेच म्हणायचं आहे की आपण त्यांचं जे नैसर्गिक खाद्य आहे
ते आपण त्यांना देत नाही आहोत. आमच्या इकडे अतुलजी तुम्ही या, मी सकाळी तुम्हाला दाखवतो. कबूतरखान्याच्या आजूबाजूला सगळी फरसाणची दुकानं आहेत. ते सकाळी उठतात आणि कावळ्यांना पापडी आणि गाठिया खायला घालतात. आता मला सांगा, पापडी आणि गाठिया हे काय कावळ्यांचं खाणं आहे का हो? कावळा हा मी शिकल्याप्रमाणे, म्हणजे जे मला शाळेत शिकला, स्कॅव्हेंजर आहे. खातात म्हणजे तो त्यांना मेलेल्या उंदीर असतील किंवा असतील त्या ह्याच्यावर तो जगतो. अहो कसं असं तुम्ही ते नैसर्गिक त्यांचं जेवण सोडून त्यांना तुम्ही पापडा आणि गाठ्या खायला घातलात कावळ्यांना, तर त्यांचं अस्तित्व निर्माण, त्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण होतो. त्यांची तब्येत खराब होते. ते मनुष्य मरते त्या व्हेजिटेरियन पण आहे, गोष्टी खाऊन. ते त्यांचं नैसर्गिक मनुष्य खाणं नॉन नाहीये. व्हेजिटेरियन पण आहे. कोण व्हेजिटेरियन आहे? नाही कोण? संदीपजी, आता मनुष्यच बघा ना, मी व्हेजिटेरियन आहे, मी व्हेजिटेरियन अहो, कावळा गाठिया आणि खातो मनुष्य का मला नॉनव्हेज सांगा पण असतो. अतुलजी? म्हणजे काय मनुष्य अतुलजी, कावळा माझं गाठिया ऐकून घ्या ना, खातो का? माझं ऐकून घ्या ना प्रश्न संदीपजी. simple आहे. कावळा तुम्ही गाठिया बोललात खातो का? ना संदीपजी, माझं म्हणणं मग तुम्ही काय, त्यांना त्याचं ते तुम्ही जे नैसर्गिक म्हणता फळ ते द्या की ना तो त्याला, खातो उंदीर ना, द्या खायला. म्हणजे अरे म्हणजे मनुष्याचं पण नैसर्गिक अहो, तो काय खातो पण ते नॉनव्हेज चुकीचं खाणं आहे आहे का? ना. मनुष्याचं नैसर्गिक काय? अहो, फक्त मला सांगा, तो व्हेजिटेरियन, खातो ते म्हणजे मी चुकीचं आहे व्हेजिटेरियन ना. आहे त्याचं ते ते खाणं चुकीचं नाहीये. आहे का? निसर्गाने त्याच्यासाठी तयार केलेलं खाणं नाहीये. याच्यात संदीपजी आपण मला सांगा, उद्या जे वाघाला तुम्ही आवडतं ते भात खायला घालाल खातात. का? आता मला पण वाघाला भात आणि खायला घालाल का? वाघाचं अन्न वर्षानुवर्ष भात मी आहे का? व्हेजिटेरियन आहे. नाही, प्रश्न वाघाचं तो अन्न नाहीये. भात आहे का? त्याला मला जर सांगा का अतुल. जिभेला त्याच्या अतुलजी, मला आवडलं सांगा, तर वाघाचं तो अन्न खाईल. भात आहे का? नाही नाही, मला ना somehow हे आर्ग्युमेंट पटत नाहीये अतुल शहाजी. जिभेला आवडलं म्हणून खाईल, म्हणजे माणसाच्या जिभेला जर गोड पदार्थ आवडला आणि तो फक्त गोडच पदार्थ खात बसला तर त्या माणसाची तब्येत किती बिघडेल. हेच लॉजिक त्या पक्ष्यांना नाही का लागू होत? आता माणसाला जर कष्ट न करता आपण नुसतंच खायला आयतं देत बसलो तर आपण त्याला आयतोबा म्हणतोय. तिथे त्या पक्ष्यांना आपण आयतोबा बनवतोय, असं नाही का वाटत तुम्हाला अतुल शहाजी? त्याचा लवकरच मार्ग निघणार आहे आणि सरकार त्याच्यामध्ये बरोबर लक्ष देऊन आहे आणि लोकांच्या भावना, त्याचबरोबर इकॉलॉजिकल बॅलन्स, या सगळ्या गोष्टीचा विचार करून अमिकेबली सेटल करू. कारण अतुल शहाजी, कबुतरांसाठी कबूतरखानेच उभे करायची गरज आहे का? त्यांना राहण्यासाठी जंगल पण उभं करता येईल. ती पण भूतदयाच आहे की नाही. पण आपण वर्षानुवर्ष जे इथे किती जागा असून किती आहेत. प्रश्न 10-15-20 कबुतरांसाठी लागणाऱ्या जागेचा नाहीये. प्रश्न त्या जागेवर खाऊन कबुतर दुसरीकडे जो उपद्रव करतात, ठिकठिकाणी घाण करून ठेवतात, त्यांच्या विष्ठेमुळे आजार होत आहेत. प्रत्येक घराच्या वळचणीला आपली कबुतरांची घरटी बांधलेली असतात. तुम्ही कितीही हाकला त्या ठिकाणी ते तसं होतं. बर्ड नेट लावायची वेळ येते. 100 वर्षाचा हे सांगतात. मला एकच मुद्दा मांडायचा आहे ते बंद करून काही ते बंद होणार आहे का? एकच मुद्दा मांडायचा आहे. म्हणजे कबुतरांना मुंबईतून काढायचं. अतुलजी ऐका ना, अतुलजी ऐका ना, आपण नागपंचमीच्या दिवशी सापाला दूध द्यायचो, बरोबर आहे? आपण नागपंचमीला सापाला दूध द्यायचो. आपल्याला कळलं ती परंपरा चुकीची. आपण बंद केली ना सगळ्यांनी परंपरा ती. आपण नाही देत ना सापाला आता दूध. मग जर परंपरा चुकीची असेल तर ती बंद करायला नको का? मी 100 वर्षापासून दाणे टाकतोय म्हणजे ते बरोबरच आहे असं नाही ना. आपण सापाला दूध द्यायचो, आपण बंद केलं की नाही? आपल्याला कळलं की साप दूध पित नाही, चुकीचं आहे, आपण बंद केलं, त्यांनी नुकसान होतं सापाचं, आपण बंद केलं. मग आपण जर एखादी परंपरा चुकीची असेल तर आपण बंद करायला पाहिजे की नाही, मला सांगा. ठीक आहे. आपल्यासोबत डॉक्टर दीपाश्री देसाई आता सहभागी झालेल्या आहेत. डॉक्टर दीपाश्री, आता इथे चर्चेमध्ये साधारण एक असा सूर होता की अशा प्रकारे कबुतरांना धान्य घालणं म्हणजे त्यांचं बेसिक इन्स्टिंक्ट आपण कुठेतरी मारतोय, नंबर 1. नंबर 2, जर असं धान्य घातलं नाही तर ज्या कबुतरांना आता सवय झालेली आहे शहरामध्ये येऊन खाण्याची, ती उपासमारीने मरतील. त्यांनी काय करायचं? त्यांनी मुंबई सोडून जायचं का? असा एक विचार आहे. तुमचा विचार काय याबाबतीत? तुमचा अभ्यास काय सांगतो? मुळात कबूतर हा पक्षी नैसर्गिकरित्या मिश्राहारी आहे. म्हणजे आम्ही त्याला टेक्निकली भाषेत ओमनिव्होर म्हणतो. याचा अर्थ ते किडे, वेगवेगळ्या प्रकारचे कीटक, फळं, वेगवेगळ्या प्रकारच्या बेरीज, त्याच्यानंतर धान्य जे काही उपलब्ध असेल ते, असं सर्व प्रकारचं खाद्य खातात. केवळ धान्यावर हा पक्षी जगणारा नाही. हा पहिला मुद्दा जो टेक्निकल आहे. दुसरा मुद्दा असा की तुम्ही आता म्हणालात की एकाच ठिकाणी धान्य घालायचं, तर त्यापेक्षा जो देशपांडे साहेब म्हणाले ते मला जास्त पटतं की वेगवेगळ्या ठिकाणी
जसं घरांमध्ये ठेवतात इतर पक्ष्यांसाठी, तिथेच कबुतरं जाऊन पण खाऊ शकतात. विशिष्ट ठिकाणीच त्यांना घातल्यामुळे ते खाऊ शकतील असं काही नाहीये. नैसर्गिकरित्या ते सगळीकडे खाऊ शकतात. आणि हा मुद्दा अगदी बरोबर आहे की फक्त धान्यावरच जगतात असं नाहीये. सगळ्या नैसर्गिकरित्या सगळ्या प्रकारचं खाद्य ते खाऊ शकतात. आणि खूप जास्त प्रमाणात एका ठिकाणी येणं हे कबूतरखान्यांमुळे होतंय. तेही बंद होऊ शकेल जर का त्यांना आपण वेगवेगळ्या ठिकाणी जसं घरात बाकीच्या पक्ष्यांना घालतो त्याच खाद्यामध्ये ते पण येऊन खाऊ शकतात. बर, यामध्ये माझा आणखीन एक प्रश्न आहे जो आता अतुल शहाजींनी विचारला की जर समजा कबूतरखाने बंद पडले तर इथली कबुतरं मरतील का? माझ्या मते ते मरणार नाहीत, त्यांची संख्या कमी होईल पण मरणार नाहीत, कारण त्यांना नैसर्गिकरित्या बाकीचं खाद्य हे उपलब्ध आहे. आपल्या ज्या मुंबईमध्ये इतर पक्षी जसे बाकीचं खाद्य खाऊन जगतात तसं कबूतरही जगू शकतील. अतुल शहाजी, या प्रश्नाचं तुम्हाला जी भीती होती की कबूतर मला असं वाटत नाही. त्याचं उत्तर मिळालंय का तुम्हाला? नाही, मला भीती नाही. आपण झोपडपट्ट्या एवढ्या वाढल्या म्हणून काय झोपडपट्टीची म्हणजे लोकांना तिथून बाहेर करून टाकायच्या का? याच्यातनं मार्ग काढतंय सरकार, मार्ग काढला पाहिजे. आणि तुम्ही जे म्हणता की कबूतर फक्त धान्य नाही खात, तर तुम्ही सांगा ना एक्सपर्ट असून बेरीज टाकायच्यात काय, जे आम्ही टाकू शकतो तेही टाकू ना. वी विल ट्राय टू गिव्ह देम अ बॅलन्स फूड. पण संख्या कमी झालेली आहे म्हणजे कुठे गेले? नाही, पण आता दादरचे एवढे दिवस बंद आहे ते कबूतर, त्याचं पण इन्व्हेस्टिगेशन केलं पाहिजे. कबूतर मेलेले नाही आहेत म्हणजे त्याची जबाबदारी कोण घेणार? म्हणजे त्याच्यातनं जे मंत्री महोदयांनी स्टार्टिंगमध्ये सांगितलं त्याप्रमाणे गव्हर्नमेंट पण बॅलन्स वेमध्ये त्याचा निर्णय घेईल. ते आपण थांबूया आणि अजून लोक जे अपीलमध्ये कोर्टात गेलेले आहेत त्याचे पण निर्णय येऊन द्या, मग त्याच्यातनं बॅलन्स रस्ता निघेल. बर, डॉक्टर देसाई, आत्ता जो प्रश्न आता अतुल शहानी उपस्थित केला की विजिबली दिसतंय की तिथल्या कबुतरांची संख्या कमी झाली, ही कबुतरं मेली असतील की आपल्या सर्वायवलसाठी दुसऱ्या ठिकाणी विस्थापित झालेली असतील? मेलेली तरी आतापर्यंत काही आमच्याकडे आलेलं नाहीये. त्यामुळे मेलेली कबुतरं काही आमच्याकडे आलेली नाहीयेत अजून चेकिंगसाठी. ती नक्की विस्थापित झालेली आहेत. त्यांना जिथे खाद्य मिळेल तिथे ती जाणार. ती खाद्य शोधण्यासाठी त्यांना हवं तिथे फिरणार. त्याच्यावर तुमचा काहीच कंट्रोल नाहीये. आणि प्रत्येक जीव हा स्वतःचं पोट भरण्यासाठी ज्याला जिथे खाद्य मिळेल तिथे जाणार आहे. एक लक्षात घ्या, प्रत्येक जीवाला जगायची इच्छा आहे, त्यामुळे तो आपलं खाद्य शोधत सगळीकडे फिरणार आहे. 10 दिवस झालेले आहेत. अजून पुढे थोडा दिवस बघा ते कबुतरांची काय अवस्था होणार आहे. आता तुम्हाला एक पण केस नाही मिळाला, पण पुढे बघा ना 10-15 दिवस ही कॅन सर्वाइव्ह नॅचरली. बट त्याच्यानंतर काय होतंय ते सगळं म्हणजे कबूतर मरण्याची वाट पाहूया का? आपण मरण्याची वाट पाहायची नाही. अहो, कबूतर मरण्यासाठी थांबणार आहेत का अतुल शहाजी? इथे संदीप देशपांडे, हा विचार पटतोय तुम्हाला? अहो नाही, मी असं नाही म्हणत. माझं असं म्हणणं आहे इट इज टू अर्ली टू से ही कॅन सर्वाइव्ह फॉर अ डे. ऐका, आपला स्वतःचा मुलगा असेल तरी त्याला आपण फुकट खायला घालत नाही. त्याला सांगतो बाबा काम कर आणि तर तुला मिळेल. तुम्ही हे जे फुकट खायची जी सवय लावताय ना पक्ष्यांना, प्राण्यांना, सगळ्यांना, ही सवय चुकीची आहे. त्यांना स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स त्यांनी केला पाहिजे. सर्वायवल ऑफ द फिटेस्ट हा जो निसर्गाचा चक्र आहे, निसर्गाचा नियम आहे, तो पाळला गेला पाहिजे. आपण फुकट कोणालाही खायला घालत नाही. आपल्या स्वतःच्या मुलाला घालत नाही फुकट खायला. त्यालाही आपण काम करायला लावतो. मग ही फुकट खायची वृत्ती कुठनं जन्माला येते आणि ती कशासाठी येते तुमच्याकडे? आणि अजून एक त्याच्यामध्ये अतुल शहाजी, पुण्याच्या तुमच्या भ्रामक कल्पना आहेत, त्या पुण्याच्या कल्पना हे करण्यासाठी दुसऱ्या पक्षांची का वाट लावताय? याला जोडून आणखी एक प्रश्न अतुल शहाजी, याला जोडून प्रश्न आहे की जर तुम्हाला भूतदया दाखवायचीच आहे, आपल्या घराच्या खिडकीत किंवा आपल्या घराच्या बाल्कनीमध्ये घाला की दाणे त्यांच्यासाठी. अतुल शहाजी, आपल्या घराच्या बाल्कनीत किंवा आपल्या घराच्या खिडकीत कबुतरांसाठी दाणे घाला. एका ताटलीमध्ये, बर्ड फीडर मध्ये आपल्या घराला बर्ड नेट लावायची आणि रस्त्यावरती जाऊन कबुतरांसाठी दाणे घालायचे, ही कुठची वृत्ती आहे? नाही, करुणा, दया, माया काय आहे की नाही? अहो, मग घराच्या खिडकीमध्ये घाला की दाणे कबुतरांसाठी, नाही कोणी म्हटलंय. आणि 15 वर्षाचे त्याला तुम्ही जागा देऊन टाकता. पण त्याला खायला घाला आणि तुम्ही SRA मध्ये राहायला जागा देऊन टाकता.
म्हणजे त्या बेसिसने तर कसं होईल, मुंबईमध्ये जो कोण आला आणि ते झोपडपट्ट्यामध्ये आपण लोकांना म्हणजे आता घर द्यायचंच नाही, त्यांना काढून टाका, त्यांना काय रस्ते देऊ नका, त्यांना पाणी देऊ नका, असं नाही होत. माणूस आणि कबूतर आता मला जायचंय असेल तर मग तुमच्याशी काय बोलण्यात पॉइंट नाही नाही याच्याबद्दल. नाही मी नाही अतुल नाही, शहाजी प्रश्न तुमचा तो पण मुद्दा नाहीये. पटला. माणसाची अतुल तो शहाजी आहे. तुमचा पण परंपरा. मुद्दा पटला. भूतदया आहे, प्राणी वर्ष पक्ष्यांना अन्न परंपरा घालायचं आहे. नाही का? 100% घाला ना तुम्ही, घाला करू ना. ना. आक्षेप त्याच्यावरती हे आपल्या नाहीये. स्वतःच्या घराच्या खिडकीत घाला, स्वतःच्या बाल्कनीमध्ये घाला. आपल्या घराला बर्डनेट लावून रस्त्यावरती धान्य कशाला बघूया घालायचंय? सरकार काय निर्णय घेते आता ते बघूया. तुमच्या Let them घरामध्ये wait for लावा that. ना, नेट मला लावा तरी मला त्याच्यात, जायचंय, माझा खांद्यामध्ये एक ठेवा, कार्यक्रम कबूतर दोन येऊन दिवस खातील आहे. ना तर चिमण्या येऊन खातील. ठीक आहे, मला शेवटची कॉमेंट घ्यायची आहे डॉक्टर दीपाश्री यांच्याकडनं. डॉक्टर दीपाश्री, याच्यावरती काही सोल्युशन आपल्याला काढता येईल का? मुळात आत्ता जे सगळे मुद्दे आहेत ते एकाच ठिकाणी खूप प्रमाणात पक्षी गोळा झाल्यामुळे निर्माण होणारा विषय आहे. सगळे जे रोग पसरत आहेत किंवा जो काही प्रॉब्लेम आहे तो एका ठिकाणी पक्षी जमल्यामुळे आहे. जर का ते पक्षी वेगवेगळ्या ठिकाणी खायला लागले तर हा प्रश्न सुटेल असं मला वाटतं. तुम्ही जो मुद्दा निर्माण केला तो जास्त संयुक्तिक आहे. प्रत्येकाने आपापल्या घरांमध्ये खायला घाला, एका ठिकाणी पक्षी येणार नाहीत. मुळात जो विषय सुरू होतोय जिकडनं तो मुद्दा सुटेल. कबुतरांच्या ओव्हर पॉप्युलेशनचा विषय त्यातून सुटेल का? कबुतरांच्या ओव्हर पॉप्युलेशनचा आणि त्यांचा मुंबईसारख्या किंवा पुण्यासारख्या शहरामध्ये जो डॉमिनन्स आहे, ज्याच्यामुळे इतर लहान प्राणी किंवा पक्ष्यांवरती परिणाम होतोय, त्यांच्या संख्येवरती, ते रिट्रीट होतात कुठेतरी शहरातनं, हा मुद्दा सुटेल का? तो पण मुद्दा सुटेल आणि खूप मोठ्या प्रमाणात आता जे श्वासाचे रोग होत आहेत माणसांना, तो महत्वाचा मुद्दा सुटेल असं मला वाटतं. बाकीच्या पक्ष्यांना पण पुरेशी जागा मिळेल, त्यांचं पण पॉप्युलेशन वाढेल, एकाच पक्षाचं पॉप्युलेशन वाढणार नाही. मगाशी देशपांडे साहेबांनी जे म्हटलं की जो इकोसिस्टीम किंवा जो काही समतोल आहे तो सगळा बिघडत चाललाय, तो कमी होईल आणि बरेचसे प्रश्न सुटतील. बाकीच्या पक्ष्यांचं सुद्धा पॉप्युलेशन वाढेल. आता एक संदीप देशपांडेंचा मुद्दा उपस्थित, मुद्दा जो आता खूप मोठ्या प्रमाणात बोला मुद्दा पूर्ण करा. श्वासांचा त्रास होतोय तोही कमी होईल, श्वासजन्य रोग. ठीक आहे. संदीप देशपांडेंनी जो मुद्दा आता उपस्थित केला की आपलं स्वतःचं मूल जरी असलं तरी त्याला एका ठराविक काळानंतर फुकटचं खायला आपण देत नाही, त्याला आपण सांगतो स्वतःच्या हाताने कमवायला शिक आणि खा. असं म्हटल्यानंतर या कबुतरांसारख्या जीवाला आपण फुकटचं खायला देऊन एकतर त्यांना आयतोबा बनवतोय का, त्यांची इकॉलॉजी आपण डिस्टर्ब करतोय का, आणि फक्त त्यांचीच नव्हे तर त्या अनुषंगाने निसर्गाची इकॉलॉजी आपण डिस्टर्ब करतोय का, हा एक प्रश्न होतो. दुसरा प्रश्न म्हणजे ह्या पक्ष्यांची भरमसाठ वाढणारी संख्या, त्या आधाराने येणारे आजार, हे आजार म्हणजे आपण आपल्याच मुळावर उठलोय का? मग अशा वेळी भूतदया, प्रेम वगैरे सगळ्या गोष्टी, करुणा, माया वगैरे ह्या सगळ्या गोष्टी रस्त्यावर येऊन कशाला करायच्या? आपल्या घरामध्ये केल्या तर काय हरकत आहे? आपल्या घराला बर्डनेट लावायची आणि रस्त्यावरती धान्य वाटत फिरायचं पक्ष्यांसाठी, ही कुठली भूतदया? आपल्या घरामध्ये सुद्धा ते करता येईल की नाही? सरकारने पर्याय शोधायची काय गरज आहे? हे चर्चेसाठी सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला. सगळ्यांचे आभार. आजचा धुळा इथेच थांबतोय.